शेतकरी बांधवांनो नमस्कार. वेदांत ॲग्रो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण वारंवार शेतीविषयी सल्ला म्हणजे जसं की मी एक शेतकरी या पद्धतीनं शेती कुठल्या पद्धतीनं करतो याच्याबद्दल आपण व्हिडिओ टाकतोय. ट्रॅक्टरचे असतील, पेरणीचे असतील, पाळी असेल किंवा शेतामधील कुठलीही आंतर मशागत असेल, ऊसामधील असेल. तसंच आज आपण एक नवीन व्हिडिओमध्ये आज तूर उत्पादनबद्दल म्हणजे आपल्या इकडे संभ्रम असा आहे की बाबा सोयाबीनचंच उत्पादन चांगलं येतं किंवा हरभरा असेल हरभऱ्याचंच उत्पादन चांगलं येतं. जे हंगामी पीक आहे ते आपण घेत चालतोय. पण मी एक ट्रायलसाठी काय केलेलं होतं की हे तुरीचे जे आहेत एक 4 ते 5 काकऱ्या असं म्हणजे एक ट्रॅक्टरचे 2 तास मी पेरले होते स्वतः की बाबा त्याचा रिझल्ट कसा येतो किंवा शेतकऱ्यांना कुठलं वाण पेरायला पाहिजे किंवा कुठलं निवडायला पाहिजे. हे आपण BDS एक 711 हे वाण आपण पेरलेलं आहे. हे आपण बघू शकतोय की हे झाड आहे हे तुरीचं. आपण कुठेही पाहिलं तरी झाड तिथं झाडाच्या अलीकडं साधारणतः एक 3 ते 4 फूट हे झाड असं झुकलेलं दिसतंय. म्हणजे झुकलंय कशासाठी, पहिलं आपलं सरळ आलं होतं म्हणजे आपण तिथून म्हणजे मशागत वगैरे करू शकत होतो. पण हे एवढ्या खाली का वाकले की बाबा ह्याचं फळ बघू शकताय आपण. BDS 711 हे वाण याच्यासाठी निवडलं होतं किंवा कंपनीनं आपल्याला एक गॅरंटी दिली होती की आपण जे वाण पेरतोय तुरीचं, शेतकरी काय करतात की त्यांच्या पेरणीमध्ये घरातील जे शिल्लक आहे तेच म्हणजे वर्षानुवर्ष ते आपण म्हणजे फर्टिलाइज करतो तसं त्या पद्धतीनं वर्षानुवर्ष तेच बिया पेरतात. मग त्याच्यामध्ये पेरणीमध्ये काय होतं की आपण तेच बिया पेरतो म्हणजे मोजकंच उत्पादन होते. आपण हे असंच पूर्ण हा प्लॉटचा जर म्हणजे अशा पद्धतीनं जर आपण पूर्णतः पेरणी केली असती तर या पेरणीमध्ये काय झालं असतं, हा पूर्ण प्लॉट बघा. म्हणजे माझं तर एक म्हणणं आहे की कमीत कमी हे एक 3 आणि 3 6 काकरी आहेत. 6 काकरीमध्ये कमीत कमी 2 क्विंटल म्हणजे 200 किलो तूर उत्पादन व्हायला पाहिजे. हे आपण वाण बघतोय आपण टेकलंय म्हणजे जसं की आपण पेरूचं वगैरे झाड असतंय ते आपण हे पलीकडं असं या पद्धतीनं बघू शकतोय. हे कशा पद्धतीनं हे टेकलेलं दिसतंय. हे टेकलं याच्यासाठी की हा वाण निवडल्याच्या नंतर मी आज एक जाणून बुजून व्हिडिओ बनवतोय की तुरीबद्दल किंवा अशा जे लहान लहान पीक आहेत म्हणजे आपण लहान समजतो परंतु याचं उत्पादन जर आपण पाहिलं तर एकरी जर आपण कुठलेही म्हणजे आंतरपीक जरी हे सोयाबीन असेल किंवा कुठलंही मूग असेल उडीद असेल याच्यामध्ये जरी आंतरपीक घेतलं तर नक्कीच यांचा भाव साधारणतः आता प्रत्येक वर्षीच्या अनुभवावरून जर बघितलं 6, 7, 8 हजार 10 हजार असं कधी म्हणजे कमी जास्त होऊ शकतो. भावाबद्दल आपण म्हणजे कन्फर्मेशन देऊ शकत नाही कारण तुरीसाठी हमी भाव हा गव्हर्नमेंट जाहीर करत नाही. सोयाबीन असेल किंवा इतर पिकं असतील त्याच्यासाठी करते. परंतु हे उत्पादन काय होतं की वजनासाठी जड असतं. आपण शेतकरी काय करतो हे आपण बघू शकतो की हे कशा पद्धतीनं हे जे पीक आहे हे तुरीमध्ये काय होतं की अशा पद्धतीचं टपोरे दाणे म्हणजे जे आपल्याला बॅगवरती हे बघायला मिळतं हे अशा पद्धतीनं टपोरे दाणे येतात की यानं काय होतं उत्पादन क्षमता कशी वाढते शेतकऱ्यांची की याचं म्हणजे हे जे आपण संख्या बघतोय शेंगांची, ह्या शेंगांची संख्या जर पाहिलं तर आपण हे एक झाडासाठी हे लागलेलं हे फळ आहे. आपण म्हणजे आता भरपूर व्हिडिओ पाहिले असतील की बाबा त्याचं छाटणी करायला पाहिजे किंवा कटिंग करायला पाहिजे, त्यानं उत्पन्न नक्कीच वाढतं. परंतु आपण काय करतो किंवा हे अल्प म्हणजे थोडक्या प्रमाणात पेरल्यामुळं याची तेवढी मशागत करत नाहीत. आपण फक्त एक ट्रायल बेसिसवरती यावेळेस हा तुरीचं म्हणजे पेरणी केली होती. एक 6 काकऱ्या आहेत. 6 मध्ये नक्कीच याचं उत्पादन चांगलं निघेल. आपण हा जो व्हिडिओ बघतोय व असं किंवा सोयाबीन आपण जे सोयाबीन पीक घेतो त्याच्यासोबतच पेरणी केलेली ह्याची साधारणतः जूनमध्ये. आता नोव्हेंबर चालू आहे, डिसेंबरमध्ये याची काढणीला येईल. म्हणजे साधारणतः 6 महिने तुरीला म्हणजे नक्कीच लागतात कारण हे जे पीक आहे याचे पूर्णतः कालावधी 6 महिन्यापर्यंत जातो. 6 महिन्याच्या नंतर आपल्याला हे पीक म्हणजे हाती येतो. शेतकरी बांधवांना एक विशेष आपलं असं सांगणं आहे की बाबा की आपण हे लाईव्ह डेमो भाट शिरपुरा तालुका कळंब जिल्हा धाराशिव हे आपल्या मराठवाड्यातील उदाहरण का देतोय की बाबा मराठवाड्यामध्ये प्रत्येक पिकावरती आपण म्हणजे कमेंटमेंट काय करतो बा इथं सोयाबीन येतच नाही किंवा पावटा येतच नाही, गहू येत नाही, ज्वारी येत नाही किंवा तूर येत नाही. तुरीकडं काय होतं पहिले आपल्या जुन्या म्हणजे पारंपरिक शेती जे करत होतो त्याच्यामध्ये तूर,
हायब्रिड असेल अशा पद्धतीने आपण शेती करत होतो. परंतु आज तागायत म्हणजे आजच्या जर परिस्थितीमध्ये पाहिलं तर तूर उत्पादन हे दिवसेंदिवस घटत जायलेलं आहे. म्हणजे काय होतं किंवा 2 ते 3 महिन्यामध्ये म्हणजे 90 दिवस 85 दिवस किंवा 95 दिवस 100 दिवस अशामध्ये जे सोयाबीनचं पीक येतं त्याच्यामुळे शेतकरी काय याच्याकडे म्हणजे कानाडोळा करायला लागले. परंतु आज आपण हे माझ्या शेतातलं हे पीक बघू शकताय तुम्ही कशा पद्धतीनं आलेलं आहे. हे शेंगाची संख्या बघू शकताय तुम्ही. कमीत कमी एका झाडाला 1,500 ते 2,000 शेंगाचं म्हणजे लागलेले आहेत. हे आपण स्वतः आपल्या ग्राउंड लेवलला म्हणजे आपल्याच इलाक्यामध्ये आपण पाहू शकतोय. अशा पद्धतीनं जर आपण पेरणी केली किंवा तुरीकडे जर वळालो तर नक्कीच उत्पादनामध्ये वाढ होईल. कारण काय विषय झाला आहे की बाबा म्हणजे ऊसाचं क्षेत्र वाढलेलं आहे. आता हे आपण गहू ज्वारी पेरण्यासाठी आपण सोयाबीनची पेरणी का करतोय की बाबा गहू ज्वारीमधून किंवा हरभरा असेल याच्यामधून उत्पादन वाढतं. परंतु जर शेतकऱ्याकडे 4 ते 5 एकर जर जमीन असेल तर त्यांनी नक्कीच तूर उत्पादन म्हणजे एक अर्धा ते 1 एकरमध्ये आपण ट्रायल बेसिसवरती घेतलं म्हणजे 1 एकरमध्ये जर साधारणतः आपल्याला चांगली स्प्रेइंग वगैरे फवारणी वगैरे जर केली तर एक 8 ते 10 क्विंटलचा जर उत्तर आला तर नक्कीच 50 ते 60 हजार रुपयाचं उत्पादन आपल्याला 6 महिन्यामध्ये मिळू शकतं. तर शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की अशा पद्धतीनं आपण पण एक पेरणी करून अशा पद्धतीनं प्लॉट आणून उत्पादन क्षमता वाढवू शकतो. जर आपल्याला वेदांत ॲग्रो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवरती जे व्हिडिओ अपलोड केले जातात ते जर आपल्याला आवडले असतील तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशी माहिती आपल्या इतर मित्रांनाही शेअर करा की जेणेकरून त्यांना काय वाटायला पाहिजे की बाबा आपल्या भागामध्ये हे उत्पादन येऊ शकतं तर मी पण हे करू शकतो. धन्यवाद.